नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 11:15 वाजलेत. नितीन मिस्त्रीच्या गॅरेजमध्ये निप्पणीला मागच्या साईडला गॅरेज दिसतं. आपली गाडी लागलेली आहे इथं. वॉल सेटिंग करायची आपल्याला. वॉल सेटिंग साठी थांबलोय. रात्रीच येऊन थांबलो. रात्री पंपात वगैरे जेवण वगैरे करून इथं येऊन रात्री 12-12:15ला रात्री आलो, झोपलो. सकाळी आलेत मिस्त्री लोक. अजून झालं नाही वॉल सेटिंग. नितीन मिस्त्री आलेत पण दुसऱ्या गाडीचं काम चालू आहे, त्याच्यामुळं जरा थांबलेत. आपल्या पण गाडीचं करायचं, पप्पूच्या पण गाडीचं वॉल सेटिंग करायचं. वॉल सेटिंग झालं तर एकदम ओके होईल. जरा गाडी पिकअपला वगैरे पण मार खाते. जरा वॉलचं पण आवाज येत होता, त्यामुळं दाखवायचं. आणि बरेच दिवस झाले वॉल सेटिंग वगैरे नव्हती केली. पप्पूच्या पण गाडीची नव्हती केली, त्याच्यामुळं आता टाईम भेटला, त्यामुळं दोन्ही गाड्याच्या संगती करून घेते. आता निघूयात, बघू इथं किती वेळ लागतो, काय होतं ते. कारण माझ्या अंदाजाने एक तरी वाजतील सगळं करता करता, 1-2 इथंच वाजतील. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रवास चालू. काय उद्या रविवार आहे. उद्या रविवार असल्यामुळं काय गाडी खाली तर होणार नाही, पण कमीत कमीत सोमवारी आपण नंबरसाठी तरी जाऊन थांबू. कारण की म्हैसूरच्या गोडाऊनला भरपूर गाड्या असतात, त्याच्यामुळं नंबर लागला लवकर तर लवकर खाली होऊन मंगळवारी लिंक झाली तर आपण बुधवारी परत पुण्यात असू. बघूया आता काय होतं काय नाही. तर इथं किती वेळ लागतो. निलेश जरा आतून गाडी वगैरे साफ करून घेते, कारण की बराच कचरा वगैरे जातो, त्याच्यामुळं साफ करतोय. तर बघूयात. कुंदन शेट आहे ते सगळे बसलेले आहेत तिथं गाडीच्या बाजूला. बघूयात मित्रांनो किती वेळ लागतं आणि निघूयात मग. दुपारचे 2:15 वाजलेत मित्रांनो. गाडीचं काम चालू आहे अजून. हा टायर पण बदलला. काल टायर पंक्चर झालता, तो बदलून घेतला. इथं बाजूलाच टायरचं दुकान आहे, तिथंच काढून घेतला. पोपो बसलाय सावलीत मस्त गप्पा मारत. निलेश त्याच्या गाडीत आहे. या पण गाड्यांचं काम चालू आहे सगळं. वॉल सेटिंग वगैरे सगळं झालं आहे आपलं. इंजिन फाउंडेशन गेलं होतं, ते पण टाकून घेतले सगळे. अजून जरा प्लस सेटिंग वगैरे करत आहे. जरा उचलताना धडधड धडधड करत उचलते, त्याच्यामुळं प्लस सेटिंग चालू आहे. तेवढं झालं की जातं. इथं पण या समोरच्या गाडीचं काम चालू आहे. एक 10-15 मिनिटात निघूयात मित्र. इथे भूक लागली आता, कारण की मित्रांनो संध्याकाळचे 6:30 वाजलेत. आलोय आता आम्ही हातर्गीच्या टोल नाक्यावर. सगळं काम झालंय गाडीचं. मागच्या साईडला टोल नाका दिसतो. चहा पिण्यासाठी थांबलोय, कारण की चहा पिला नव्हता, त्याच्यामुळं थांबलोय. अजून आता कुठपर्यंत जायचं आहे काही नक्की नाही. बघू आता जिथपर्यंत जाता येईल 11-12 वाजेपर्यंत तिथपर्यंत जायचं आणि झोपायचं. कारण की पुढं जाऊन पण काय उपयोग नाही. उद्या संडे असल्यामुळं सगळं गोडाऊन वगैरे बंद आहे. म्हैसूरच्या गोडाऊनला तर गाड्या नव्हत्या, आता आल्या तर उद्या काय येतील तेवढंच. पण जेवढं लवकर जाऊ तेवढ्या लवकर नंबर तरी लागल, त्याच्यामुळं जायचं. निलेश साहेब आले आमचे. मेन साहेब आहे माझ्या. सर थांबलेच चहा पिण्यासाठी. तुला घे म्हणत होत म्हणून घेतलं. तर चहा पिऊन निघूयात. बोलवायचं का हातर्गीला? हातर्गीला या चहा पिण्यासाठी हातर्गीला या. मित्रांनो रात्रीचे 11:30 वाजलेत. बंकापूरला आहे साई ढाब्याची. इथं झोपणार आहे आता. जेवण केलं आत्ता आम्ही आणि पप्पू येथे गेले आहे. ते पण याला पूर घाटाच्या जवळपास पोचलेत.
ते रात्रभर चालणार आहे. आम्ही शक्यतो इथंच झोपणार आहे आता, कारण की काय इच्छा नाही पुढं जायची, कारण की उद्या रविवार आहे. त्यामुळं इथंच झोपायचं प्लॅनिंग करत आहे. उद्या सकाळी निघू मग इथून. तर मित्रांनो, शुभरात्री सगळ्यांना. कारण की कंटाळा आला आता पुढं जायचा. दिवसभर गॅरेजवर होतो, त्यामुळं काय पुढं जायची इच्छा नाही. वैतागलो गॅरेजवर थांबून. त्यामुळं जाऊन पण काय उपयोग नाही. नंबराला जाता येईल सोमवारी. तसे पण गाडी खाली होणार आहे, ड्रायव्हर आहे उद्या. त्यामुळं पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभरात्री मित्रांनो. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. बंकापूरला आहे बघा. काल रात्री आपण इथंच झोपलो होतो, साईड हॉबवर तिथंच आहे. उठलो आहे, फ्रेश वगैरे झालो आहे. आता निघायचं. 7:30 वाजले, कारण की बराच वेळ झोपलो. लवकर उठून निघणार होतो. 6 वाजता उठून निघायचं ठरवलं होतं मी, पण काय झोपच म्हणजे जागच आली नाही. त्यामुळं आत्ता 7 वाजता उठलो, फ्रेश वगैरे झालं, तोंड हातपाय वगैरे धुवून चहा पिला मस्तपैकी. आता निघूयात. मागं गाडी वगैरे दिसते बघा. शेट झोपलेत अजून, ते पण उठतील आता थोड्या वेळ. जरा पुढं गेलो की ते पण उठतील. जाऊयात आता. आधीमध्ये काय टाईमपास करायचं नाही, कंटिन्यू जात राहायचं. जेवढा लवकर जाईल तेवढा लवकर बरं आहे. माझ्या अंदाजाने 7-8 तरी वाजायला पाहिजे म्हैसूरला पोचूपर्यंत. बघूयात काय होतं काय नाही. निघूयात मित्रांनो. सकाळचे 10:30 वाजलेत. आलोय आता. चन्नगिरी आम्हाला 29 किलोमीटर दाखवते. अजून थांबलो एका जागी असंच. समोर बघा किती मस्त पॉइंट आहे. सगळीकडे असं भाताची शेती चालू आहे लावून. आता पेरणी वगैरे चालू आहे. मस्त वाटते एकदम. या साईडला सुपारीची झाडं लावलेत बघा, छोटे छोटे. सकाळी 7:30 वाजता तिथून निघालो बंकापूरवरून. आता 10:30 वाजलेत. आता पोचलो इथे. कोण शेट फ्रेश होते जरा, त्याच्यामुळं थांबलोय आम्ही. मित्रांनो, 4:30 वाजलेत. चंद्रपटण्याची इथं पोचलोय. कुंदन शेट बघा. आता मीठ टाकतील त्याच्यावर. ते बघा कसं काम चाललंय त्यांचं. दुसरी प्लेट चालू आहे. माझी एक प्लेट खाऊन मी आपला येऊन गाडीत बसलोय आणि त्यांचं अजून चालूच आहे. ते बघा. कलिंगड खायला थांबलो होतो निवांत. मस्तपैकी मन लावून खाते. त्यांचा आवडता आयटम. बरं वाटलं, जरा गार वाटलं पोटात. 7:30-8 जास्तीत जास्त वाटतील आपल्याला पोचायला. आता काय इथून कॅरपेट आणि कॅरपेटवरून म्हैसूर गोडाऊनच गाडी. हवेच्या बाजूलाच आहे. कलिंगडाचे ऊसाचं गुराळ आहे, पण म्हटलं फक्त कलिंगड गाव. आता यांचं खाऊन झालं की निघूयात मित्रांनो.
संध्याकाळचे 7:30 वाजलेत. पोचलो आहे आम्ही गोडाऊनला. आत्ता जस्ट पोचलो. जरा आलो, तोंड हातपाय वगैरे धुतले, कारण की ऊन भयानक होतं. नुसतं घाम झालं. त्यामुळं पहिलं आल्या टपाल दिलं आणि फ्रेश झालो व्यवस्थित. आता आणि हे सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आपला 7वा नंबर आहे. एवढ्या लवकर येऊन सुद्धा कालच गाड्या लोकलच्या 5 गाड्या आहेत, त्या 5 गाड्या लागलेल्या आहेत तिथं. आणि एक आपली गाडी ही मागं दिसते आणि पलीकडं MH12 आहे, ती 14 टायर आहे. त्याच्यानंतर आपला नंबर आहे तिथं 6वा आणि आपला 7वा. तर बघू आता उद्या किती वाजतात काय होईल. माझे अंदाज आहे हा टाईम तरी होईल, 7-7:30 तरी वाजतील आपल्याला खाली करता. उशीर झाला तरी चालेल, पण खाली व्हायला पाहिजे, नाहीतर परत एक दिवस पुतळा व्हायचा. एवढं येऊन काय फायदा नाही, म्हणून घाई करत होतो. तरी सुद्धा लोकलच्या गाड्या इथंच आहे. म्हैसूरमध्ये पण एशियन पेंटची कंपनी आहे. ते लोकलच्या गाड्या इथल्या इथं भरून गोडाऊनला आणून लोकलच्या गाड्या लावून ड्रायव्हर लोक घरी गेल्यात. आता सकाळी येतात, गाड्या खाली करतात, परत जातात, परत भरतात, दुसऱ्या दिवशी परत खाली करायला येतात. असं त्यांचं रुटीन आहे. त्याच्यात 2 पावडरच्या गाड्या आहेत. एक 2-6 टायर आहे. त्या 6 टायर लवकर खाली होतात. एक अर्धा-पाऊण तासात, तर 1 तासात तर 100% खाली करतात 6 टायर. तर बघूयात आता काय होतं आणि काय नाही. आता आलो आहे, थोड्या वेळ बसूया मॅच वगैरे बघत. न्यूझीलंड आणि इंडियाची मॅच चालू ती बघत बसूया. नंतर जेवण करून येऊया. पलीकडच्या साईडला जेवणाचं हॉटेल वगैरे, वरती ते फ्लायओव्हर आहे जो म्हैसूर सिटीत वगैरे जातो. तर पलीकडच्या साईडला हॉटेल वगैरे. तर बघूयात मित्रांनो, तो आता थोड्या वेळाने निघूयात, जेवण वगैरे करून येऊयात. आता बसूयात गाडीत जाऊन, टाइमपास करत मॅच वगैरे बघूयात. मित्रांनो, राईस ना, जेवणासाठी आलो आहे. चिकन सांगितलं, सांगू ना थोडं. चिकन काय सेट आहे याचं नाव? गुडलूर. सेटनी जरा आज नवीन आयटम सांगितलाय, चिकन गुडलूर. खाऊन बघा, भारी म्हणतात. चिकन मसाला पण होता आणि चिकन हे गुडलूर होतं. तिखट आहे, जरा स्पायसी आहे म्हणून त्यांनी सांगितलं. आता बघू खाऊ. पराठा आहे आणि दुपारी पण पराठेच खाल्ले आम्ही, आता पण पराठाच. तर या जेवायला मित्रांनो. रात्रीचे 10:30 वाजले. आलो आहे आम्ही जेवण वगैरे करून, बसलो आहे गाडीत. आता बघूयात उद्या किती वाजता वगैरे गाडी खाली होते, कारण की 7वा नंबर आहे. किती वाजते काय सांगता नाही. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.